हाय, नमस्कार सर्वांना. झाली जेवण, काम सगळं झालं आता. तर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ काढावा मस्तपैकी आता. तर आता टाइम मिळाला बघा आणि केस पण आता विंचरले. किती छान केस झाले ते मस्तच. कुठे वाकडे तिकडे पण नाही ते. कुठे ब्युटी पार्लर काय तुम्ही म्हणसाल कुठे ब्युटी पार्लर ना अशी म्हणजे केले ते का काय असे तर नाही, अजिबात नाही. तर मस्तपैकी आता आपल्याला शॅम्पूचा फरक पडतो आणि मी कोणता शॅम्पू वापरते तर सांगते तुम्हाला. तर मी आधी भाजी काय बनवली ती आता सांगते, नंतर मग कोणता शॅम्पू वापरते ते सांगते. किती छान अशी केस झाली ते बघा आणि काळी पण भोर येते केस मस्तपैकी. आणि कोणतं कंडिशनर पण वापरते ते पण सांगते. पण मी आधी भाजी काय केली ते सांगितल्याशिवाय काय तुम्हाला सांगणार नाही आता. तर आता मी भाजी काय बनवली ते आता सांगते आता. तर चला तर मग आता भाजी काय बनवली मी सांगते. भरपूर अशी कामं झाली, सगळे झाडलोट झाली, घरातली बाहेरची अंगणातली. सकाळी उठल्यापासून इतकी कामं होती आणि रोज असते तीच. पण ती कामं केल्यावर ना मन इतकं प्रसन्न होतं, छान वाटतं. दुपारी असं म्हणजे निवांत बसलं म्हणजे खूप छान असं वाटतं. तर किचन कटा पण क्लीन करून घेतला, सगळं लुटून झाडलोट काढलं, या पायऱ्या पण सगळ्या पुसून हे काढल्या मस्तच. आणि धुणं हे सगळं माझं झालंय आता, आवरलंय आता. तर आता भाजी पण काय बनवली सांगते आता. सगळ्यांचं जेवण पण झालं, जेवण पण गेली जिकडच्या तिकडं. तर आज बघा मी मस्तपैकी भाजी बनवली, दाखवते तुम्हाला. तर आता आम्ही जेवण करून राहिलेली शिल्लक भाजी आहे शिल्लक भाजी राहिलेली. तर ही वांग्याची आणि ओला वाटाणा ही भाजी आहे. तर वांगी काल आणलेली होती, चांगली ताजी टवटवीत वांगी होती आणि ओला वाटाणा पण होतं. तर मिक्स मध्ये भाजी बनवलेली खूप छान. लई दिवसातून वांगी मिळाली ताजी ताजी. तर चपात्या पण बनवून घेतल्या आणि त्याच्यासोबत दही पण होतं. तर घटमुट दही असं. सकाळी भात पण बनवलेला होता, चपात्याही बनवून घेतल्या सगळ्या. आणि मस्त वांग्याच्या भाजी बरोबर आज दही होतं. दही तरी आमच्यात रोजच असते म्हणा. तर दुपारचं दही पण खाल्लेलं चांगलं असतं, गारगार मस्तपैकी. थोडीशी साखर टाकून काहीतरी पातळ भाजी आणि त्याच्यासोबत वाटीभर दही असलं म्हणजे बास. दुसऱ्या भाज्या नसल्या तरी चालते त्या. तर आता तुम्हाला सांगते आता मी. मला दूध तापवायचं, मी सकाळी पण दूध तापवून घेतलेलं, पण आता दूध तापवून घेते आता दुसऱ्यांदा, म्हणजे नासत नाही. तर आजचं वातावरण बघा ढगाळ आहे. सकाळी उठल्यापासून इतकं ऊन आहे की प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे. आणि सकाळ सकाळचं ढगाळ वातावरण झालेलं होतं. पण बाहेर ढगाळ वातावरण आहे, पण घरामध्ये इतकी गरमी आहे उकडते की बासच. तर आता मी सकाळी डोकं धुतलेलं होतं आणि आता कुठं केस मोकळी सोडली ती. आता विंचरला, आता चांगली बांधल्या ती, चाप बीप लावून क्लिप लावली माग मस्तपैकी. आता विंचरून घेतलात, पण शेवाळ्यासारखी कशी केस झाली ती माझी बघा, मऊसूद आणि. तर आणि लांबलचक केस आहे ती. तर ह्या शॅम्पू पासून इतका फरक पडतो की बासच. तर म्हटलं आपल्यापासून कोणाला तरी फरक पडावा आपल्या ताईसनी, त्यासाठी मी हा व्हिडिओ काढलाय म्हणजे. आणि मागच्या वेळी पण एक व्हिडिओ टाकलेला होता, मी माझ्या केसाला कोणतं तेल लावते. आणि तर तो पण व्हिडिओ टाकलेला एक. तर खूप छान अशा कमेंट पण आलेल्या आहेत त्या व्हिडिओ पाशी. आणि एका ताईने मला विचारलेलं होतं, ताई तुम्ही ह्या केसाला कोणतं तेल लावता, कोणता शॅम्पू वापरता, त्याच्यामुळे एक व्हिडिओ बनवा म्हणून मी ही व्हिडिओ बनवलेला आहे. तर मला आपल्याला फरक पडला, मग मी आधी बघितलं आपल्याला फरक पडतोय का बघावा म्हणून हा व्हिडिओ टाकलेला आहे. तर बघू शकता आता तुम्ही. आता मी कोणता आता शॅम्पू आता यूज करते आता माझ्या केसाला, आणि खूप असा छान फरक पडतो. एवढंच की जरा किंमत पण जरा जास्त आहे त्याची. आणि कधी पण झालं तरी बाटल्यातला शॅम्पू, कोणताही शॅम्पू असला तरी चालेल, पण बाटलीतला शॅम्पू वापरायचा. त्यानं आपल्या केसाला खूप असा फरक पडतो. आणि केस मेन म्हणजे केस गळत नाही ते, त्याच्यामुळं बाटलीतल्या केसाला. आणि कंडिशनर पण झालं तरी असं बाटलीतलंच लावलं ना, केस मऊजाड आणि सिल्की बनते ते. तर मी माझ्या केसाला हा शॅम्पू लावते. काय मी ह्या शॅम्पूची प्रशंसा करत नाही, काय नाही काय नाही. मला फरक पडला म्हणून मी हा शॅम्पू लावते, मामास. तुम्हाला दिसतंय का आता, हे शॅम्पू आहे. आणि कंडिशनर पण हेच आहे, हे दोन्ही.
एकाच कंपनीचे ते. तर हे दोन्ही शॅम्पू लावते. काय मी काय ह्याची परिश्रम करत नाही. तुम्ही म्हणता चला ताई ह्याची परिश्रम करत असलेल्या, पण मला फरक पडला, जाणवलं. म्हणून म्हटलं आपण एक व्हिडिओ टाकावा, आपल्यापासून कोणाला तरी आपल्या ताई लोकांनी फायदा होईल त्याच्यासाठी या दोन्ही बाटल्या यूज करते मी. कंडिशनर लावते आणि शॅम्पू. तर कसं लावते, तर पहिल्यांदा कंडिशनर लावून घेते, नंतर शॅम्पू लावते. शॅम्पू काय थोडा लावला तरी बास आहे. तर आणि ह्या टिकत्या त्या बाटल्या टिकते त्या पण जास्त दिवस. थोडा घेतला तर आणि कसा लावायचा, तर पहिल्यांदा मग घ्यायचा, मगात शॅम्पू टाकायचा थोडासा, ते पण अर्धा स्पून शॅम्पू टाकायचा आणि नंतर पाणी वतायचं. आधी केस धुयाचे गार पाण्यानं, गरम पाण्यानं कधी सुद्धा केस धुयाचे नाही. ते गरम पाण्यानं केस धुतले की आपली केस गळते ती आणि कमी पण होते ती. मी तरी कधी गरम पाण्यानं केस नाही धुत, गार पाण्यानंच केस धुते. त्याच्यामुळं शॅम्पू तर बाटलीत थोडासा मगामध्ये थोडासा शॅम्पू टाकायचा आणि त्याचा फेस करायचा आणि केस धुयाची पहिल्यांदा गार पाण्यानं आणि नंतर मग आपल्या डोक्यावर ओतायचा. चांगला फेस होतो, मस्तपैकी मसाज करायचा आणि केस मग सिल्की बनते ती. तर मला पण असा खूप असा फरक पडलेला आहे. मला पण असं वाटायचं पहिले, पण माझे केस लय गळायचे. मला काय वाटायचं असे मला कुठला शॅम्पू म्हणजे यूज होईल, कुठला शॅम्पू मिळेल, काय लावावं डोक्याला, असे म्हणजे केस लय गळत होते. तर म्हटलं आता चला आता एक 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 बाटल्या अशा लावत लावत ह्या शॅम्पूनं मला लय फरक पडला. तर आता हे शॅम्पू मी चालू केलेला आहे मस्तपैकी. तर चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कोणतं तेल पण लावते ते पण बघा, व्हिडिओ व्हिडिओ टाकलेला आहे. आणि आपल्या केसाची कशी काळजी घ्यायची, कोंडा होऊ नये म्हणून आपल्या केसाला काय काय लावते मी, तेही आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करत जावा. आणि व्हिडिओ पण बघा, शॉर्ट व्हिडिओ ही छान छान असते ते मस्तपैकी. आणि कमेंट पण करा, कोणी कोणी व्हिडिओ बघितले त्यांनी आणि तुम्हाला फरक जाणवला की मला कमेंट करून सांगा मस्तपैकी आता. तर चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.